म्हणजे जवळून काही करायचं असलं ना तर हा जरा दूर पडतो, मग असं जावं लागतं. म्हणून हा जो आहे तो सगळ्यात आधी पाहिजे असते मस्त चहा, म्हणजे जसा काटा पाचवरायला लागतो ना. हा आरसा मला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता, जेव्हापासून हे चेस्ट ऑफ ड्रॉवर मी बनवलं होतं आणि फायनली मला तो मिशोवर जो आहे स्वस्तात मिळालेला आहे. सो इथे मी त्याला असं काहीतरी ठेवलं, म्हणजे जवळून काही करायचं असलं ना तर हा जरा दूर पडतो, मग असं जावं लागतं. म्हणून हा जो आहे तो घेतलेला आणि तो दिसायला पण छान दिसतो असा. तर असं जे आहे त्याला इथे ठेवेल, म्हणजे मला जे आहे इथून असं बघता येईल. आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये ना एक जवळून दिसणार आहे आणि एक जो आहे असा दुरून दिसणार आहे, म्हणजे ज्याच्यात व्यवस्थित दिसतं असं. आणि ही जी साईड आहे ना ती अशी एकदम जवळून दिसते छान अशा पद्धतीने. सो हा असा इथे ठेवेल, छान दिसतंय ना. वस्तू छोटी असो किंवा मग मोठी, ती कशीही असली ना आणि आपण आपल्या पैशांनी विकत घेतलेली असते आणि जे इमॅजिनेशनने आपण तिला विकत घेतलेली असते तसंच जे जर ते प्रत्यक्षात उतरले ना मग त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तशा तर मिशोवरून बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या होत्या आणि त्यामधून खूप मी ठेवून पण घेतलेल्या आहेत. म्हणजे मी अशा मागवल्या होत्या ज्या मला हव्या होत्या, अशाच मागवलेल्या होत्या आणि सगळ्यांची क्वालिटी वगैरे छान होती म्हणून मग मी ठेवूनच घेतलेल्या होत्या. तर काय होतं की व्हिडिओ वगैरे बनवायचा असलं ना बऱ्याच गोष्टी अशा होतात की म्हणजे वस्तू येऊन घरात पडलेल्या असतात, वापरायच्याही असतात आपल्याला, पण व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं आणि त्या नव्याच्या नव्या पाहिजे म्हणून यूज करता येत नाही. तसंच ह्या आरशाच्या बाबतीतही झालं होतं आणि व्हिडिओ तर करून झाला माझा, पण 2 दिवसापासून काही आठवणच नाही. बॉक्स जसाच्या तसा ड्रावरमध्ये ठेवून होता. म्हटलं चला आज इन्स्टॉल करून याला इथे ठेवूया आणि जसं इमॅजिनेशन मी केलेलं होतं की हा इथे ठेवल्यावर असा दिसेल ना तसाच तो तिथे दिसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं काम पण होणार आहे, कारण मला पुढे जाऊन जे आहे ते सगळं टिकली वगैरे पण लावायची म्हणली ना की मग दिसत नाही थोडं, कारण दुपारच्या वेळेला काय होतं ऊन पण अपोजिट साईडला चाललं जातं, मग एवढं ब्राईटनेस नसते. त्यामुळे तो आरसा माझा खूप जास्त युजफुल आहे. मला असं वाटते की बाथरूम वगैरे मोठा असेल ना तर बाथरूममध्ये आपण असा आरसा जो आहे तो ठेवून घेऊ शकतो. आणि मी आता इथे तयारी वगैरे करून जे आहे पोहे बनवते, तसा पोहे बनवण्याचा प्लॅन नव्हता. पण गोष्ट अशी झाली की म्हणजे भावाला कालच्याच दिवशी त्याला जायचं होतं, तो 2च दिवसासाठी आला होता, पण काल तिकीट वगैरे काही बुक केलेलं नव्हतं ट्रॅव्हल्सचं त्याने. आणि मग ठरवलं की डायरेक्टच तिकडे जाऊन जे आहे ते जसं मिळालं तसं चालले जाऊ. पण इतके ट्रॅव्हल्स इतक्या फुल जात होत्या की काही त्याला जागाच मिळाली नाही. शेवटी ते बरंच वेळ 11:45 तिकडे स्टॉपवर थांबलेले होते आणि मग घरीच घेऊन आले हे त्याला. आणि मग तो म्हणतोय की मी आज जे आहे तिकीट चेक करतो, असला तर मग मी आजच निघून जातो, म्हणून तो आज थांबलाय. मग आता थांबलाच आहे तो, म्हटला तर मग मी कॉलेजला जाऊन येतो. म्हटलं ठीक आहे, मग स्वयंपाक तर काही करायची गरज नाही त्याची, पण म्हटलं पोहे बनवून देते, तुझ्यासोबत आमचंही खाल्लं जाईल आणि तुझंही पोटभर खाल्लं जाईल, म्हणजे मग तिकडे काहीही कसा तरी नॉर्मल जेवण केलं तरीही चालतं, अशा हिशोबाने आज पोहे बनवायला घेतलेला आहे. आणि ना बऱ्याच वेळा मला कमेंट येते, म्हणजे जेव्हाही असा भावाचा विषय वगैरे निघतो बऱ्याच लोकांना डिटेलमध्ये माहीत झालं आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की मला ना 2 भाऊ आहेत आणि दोघेही लहान आहेत. आणि जो आता माझ्याकडे आला आहे 1-2 दिवसासाठी तर तो लहान भाऊ आहे. आणि जो मोठा भाऊ आहे तर त्याचं लग्न झालं होतं आणि ते पण मी तुमच्यासोबत हळद वगैरे सगळं तिकडचं सगळं शेअर केलं होतं. तर तेही पुण्यातच राहतात आणि मला ही पण कमेंट आली होती की नवीन जोडप्याला कधी जेवणासाठी वगैरे बोलवते म्हणून. तर बघा ते लग्न झाल्यानंतर जसे ते इकडे पुण्यामध्ये आले तसं आमचं सगळं जेवण वगैरे झालं. आणि तेही पुण्यातच राहतात, एवढं काही जास्त लांब नाही, पण दोघंही जॉब करतात त्यामुळे त्यांचं काही जास्त होत नाही. आले तरी सकाळी येतात आणि सायंकाळी लगेच चालले जातात. आणि जॉबवाले लोक असले की सुट्टीच्या दिवशी निवांत घरी थांबायचं असतं, सो त्यांचं काही येणं होत नाही. आणि हा पण इकडे माझ्याकडे असं राहत नाही, रूम वगैरे याचा करून राहत असतो. पण आता त्याला गावी जायचं होतं, सुट्ट्या पण होता, मग त्याने रूम सोडवून घेतला होता आणि असं 1-2 दिवसाचं काम असलं की मी येऊन माझ्याकडे राहतो. आता जेव्हा रेग्युलर कॉलेज चालू होईल तेव्हा तो परत येईल आणि रूम करेल त्याचा आणि तिकडेच राहतो. पण मग रूमवर असला एखाद दिवशी वाटलं पियाला भेटायचं असलं की मग तो येऊन जातो आणि त्याला आवडतं व्हिडिओमध्ये यायला, म्हणून मी त्याला घेऊन घेते. बाकी दोघं माझी वहिनी किंवा मोठा भाऊ दोघांनाही जास्त इंटरेस्ट नाही, पण ते आले तरी पण जे सगळं डेली रुटीन मी शेअर करते, पण त्यांना दोघांना सोडून त्या दिवसाचं सगळं शेअर करत असते. सो कधी फ्युचरमध्ये त्यांना वाटलं, त्यांनाही आवडायला लागलं तर मी घेऊ शकते. सो हे त्यांच्यासाठी होतं, ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी. आणि मी तुम्हाला पोहे यासाठी दाखवत होती कारण नवीन प्लेटमध्ये खाण्याचा आनंद तुम्हाला माहिती किती जास्त असतो. तर मी त्यासाठीच मला तुम्हाला दाखवायचं होतं की नवीन प्लेटमध्ये पोहे किती छान दिसतंय. पण हळूहळू वेळ निघून गेला आणि मी बोलण्यामध्ये ते
ते सुटलंच माझं. आणि बघा मशीन बेडरूममध्ये ठेवलं आहे, त्यामुळे बरेचसे कपडे होते जे मी हाताने मेहनतीने वॉश करून घेतले. त्यातल्या त्यात भावाची जीन्स आणि ते बापरे विचारूच नका. खूप दिवसानंतर हा एक्सपिरियन्स आला मला कपडे हाताने वॉश करायचा. मशीन असलं की मग काय एवढं वाटत नाही. आणि खरं सांगते, घेताना मी पियाच्या पप्पांना नाहीच म्हणायची की नको, मला नको आहे हे मशीन. आणि आता त्याची एवढी सवय झाली आहे मला आणि आता वाटतंय. पण म्हटलं आजच्या दिवस वॉश करते आणि जे पण आता पुढचे 2-4 दिवसाचे कपडे असतील ना, ते सगळे जमा करून ठेवेल. जेव्हा बाल्कनीचं काम पूर्ण झालं, एकदाचं मशीन तिथे इन्स्टॉल झालं की मग 2-3 दिवस कंटिन्यू मशीन लावेल आणि सगळे कपडे वॉश करून घेईल. कारण उगाच असं वाटतं ना की आहे तर मग, आणि कपडे पण आपल्याकडे असतातच नाहीतरी एक्स्ट्रा. सो असं सध्या प्लॅन आहे. आणि आता जे आहे मी इथे स्वयंपाकाची तयारी जी आहे ती करायला सुरुवात केली आहे. आज जेवणामध्ये बनणार आहे कांद्याची पात आणि त्यासोबत चपाती वगैरे जी आहे ती बनेल. सो मी इथे कांद्याची पात जी आहे ती कापून मस्त परतून घेते. त्यामध्ये थोडं जे आहे तुरीची डाळ घालते, कारण कांद्याची पात थोडी कमी होती. आणि अशी तुरीची डाळ जी आहे ती त्यामध्ये टाकली की मग चव तिची छानच येते. बऱ्याच वेळा काय होतं की फ्लोमध्ये 14-15 मिनिटाचा कंटिन्यू व्हिडिओ चालू असतो आणि बोलता बोलता कधीतरी शब्द अटकतात किंवा थोडं उलटं सुलटं बोललं जातं. तर प्लीज समजून घेत जा. आपल्यानेही तुम्ही एकदा ट्राय करा, 5 मिनिटं कंटिन्यू तुम्ही बोलून बघा, आपलेही शब्द चुकतात, आपण अटकतो. सो अशा पद्धतीने होतं. तर कधी कधी असे शब्द पकडून मला कमेंट्स नका करजो. तसं मी सगळं असं फनी वेमध्ये घेऊन घेते. पण तरीही मला असं वाटते की त्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर फोकस करा आणि माझ्यात खूप चांगल्या गोष्टी असतील, एखादी गोष्ट निवडण्याचा प्रयत्न करा आणि ती मला कमेंटमधून सांगा. किंवा माझी चूक काय होत असेल ती मी सुधारवण्याचा प्रयत्न करेल. पण शब्द हे कधी कधी चुकतात. सो चला असो. कालच्या दिवशी ना मी जरा म्हणजे मार्केटमध्ये तिकडे गेलो होतो आणि येताना एक म्हणजे असंच त्यांचं, तुम्हाला जर महाराजा जे हे आहे ना, महाराजा हॉटेल माहीत असेल ना, डिकॅथलॉनच्या अपोजिट साईडला कुठेतरी जवळपास आहे. तिथे ना असे केळीचे वेपर्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ते अगदी फ्रेश बनवून जे असतात ना ते देत असतात. बऱ्याच वेळा पियाचे पप्पा मला सांगायचे की घ्यायचं का, पण मी ऑइली किंवा गोड पदार्थ जास्त खात नाही. मग मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलं की नको चला नेक्स्ट टाईम काहीतरी बघूया. फायनली त्यांनी काल म्हणे नको, आपण ट्राय तरी करूया. मग तिथे जरा 1-2 खाऊन पाहिले तर खूपच मस्त असं, म्हणजे तेल वगैरे सगळी क्वालिटी असं वाटत होती की नाही छान आहे म्हणून. मग हे 1-2 गोष्टी ज्या आहेत त्या घेतल्यात. म्हणजे ते खूप जास्त नाही आहे, पावभर घेतलं आहे, पण त्यांचं म्हणजे हलकं वजन असल्यामुळे ते खूप जास्त दिसतं आहे. सो तुम्ही पण असं वाघोलीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला ती हॉटेल वगैरे माहीत असेल ना, तर बघा तिथे त्या काकू असतात आणि चूल वगैरे आहे त्यांची मांडलेली. आणि ते आमच्याकडच्या आहेत तिकडे जळगावकडच्या. सो जळगावकडे केळीचं उत्पन्न जे आहे ते जळगावमध्ये जास्त घेतलं जातं, त्यामुळे वेपर्स वगैरे आमच्याकडे ते इथल्यापेक्षा जास्त स्वस्त मिळतात. पण आता प्रत्येक वेळा जाणं होत नाही म्हणून आम्ही इथूनच घेतले आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे. त्यातलं काही जेवढं मला बरणीमध्ये भरता आलं तेवढं मी भरून घेतलं आहे, जेणेकरून जेव्हा पाहिजे तेव्हा फटक्यात खाता येतं. शेव वगैरे भरून घ्यायची होती, तीही भरून घेतली. आणि जेव्हा असं अर्ध पॅकेट शेवचं किंवा अशा कुठल्या गोष्टी असतात की ते म्हणजे नरम पडू शकतात ना, मी सरळ डायरेक्ट त्यांना स्टॅपलर पिन मारून घेते. आणि यानंतर पण वाटलं की पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तर डायरेक्ट त्याला पिशवीमध्ये जे आहे ना ते पॅक करून घ्यायचं, डबल पिशवी, जेणेकरून ते अजिबात जे आहे नरम पडत नाही. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ना असं वाटत होतं की काहीतरी गार घेतलं पाहिजे. आणि कोणीही म्हणजे पियाला थोडे कफ वगैरे झाले, त्यामुळे तिला तर देणारच नाही मी. तिला कफ सर्दी काही झाली की मी दुधाचे पदार्थ तिला अजिबात म्हणजे तेवढे 4-5 दिवस बंदच करून देते. आणि पियाच्या पप्पांना ताक वगैरे एवढं जास्त आवडत नाही. आता म्हटलं चला आपल्यासाठी स्पेशल ताक बनवूया. ह्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केली आधीही. अगदी सोप्या पद्धतीने एकाच ग्लासमध्ये जे आहे बनून जातं. जास्त सामान किंवा जास्त भांडे भरण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि बनतं ते एक नंबर. फक्त जेव्हा कधीही तुम्ही पुदिना विकत घेतला तर तो चांगला छान मस्त सावलीत वॉश करून जे आहे ना सुकवून घ्यायचा आणि त्याचं पावडर जे आहे ते बनवून ठेवा. मी जे पावडर बनवलं आहे ना ते आता वर्ष झालं असेल, अजूनही जसं तसं आहे. त्याच्यामध्ये जो म्हणजे त्याचा जो अरोमा असतो ना असा मिंटचा, तो अजूनसुद्धा जसाचा तसा आहे. त्याचा कलर थोडा फेंट झाला आहे पण टेस्ट मात्र तशीच आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फेकण्यापेक्षा मला असं वाटतं की कधीतरी भरून ठेवावं असं, म्हणजे ते कामात येतं. आणि मस्त ते पिलं मी. म्हणजे मला यासाठी पण प्यायचं होतं की मला किचन वगैरे सगळं साफ करायचं होतं, पण इच्छा मात्र माझी काही होत नव्हती काम करायची, कारण गरम पण एवढं होतं आणि त्यातल्या त्यात असं होतं की नळामधून पण गरम पाणी येतं. सो काम करायला काही मन होत नाही. म्हटलं काहीतरी गार आणि असं रिफ्रेशिंग पिल्यानंतर जे आहे ती इच्छा व्हायला लागते मग काम करायची. आणि म्हणूनच मी ते जरा ग्लास भरून पिऊन घेतलं आणि आता इथे किचन वगैरे सगळं साफ करून घेते.
मला बऱ्याच वेळा कमेंट येते बघा, की जे म्हणजे सध्या आता उन्हाळ्यात काय होतं ना, की जे बरेच प्लांट असतात, की त्यांचं आहे ना, जसं की तुम्ही मनी प्लांट घ्या किंवा स्पायडर प्लांट घ्या, हे बऱ्यापैकी ना खराब व्हायला लागतात. त्यांचे पत्ते जे आहेत ते पिवळे पडायला लागतात किंवा जळायला सुरुवात व्हायला लागते. कारण ना हवा खूप जास्त गरम चालते आणि हे त्याचे परिणाम असतात. मग तुम्ही कितीही जे आहे पाणी तुम्ही व्यवस्थित द्या, व्यवस्थित काळजी घ्या, पण हवेचं आपण त्याला काही करू शकत नाही. जसं आता बघा, मी ही काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलंय. जेव्हा पण तुम्ही चेक करा, तुम्ही बॉटलमधलं पाणीसुद्धा खूप असं गरम होऊन जातं. आता त्या मुळांना एवढं गरम पाणी जर मिळालं, तर मग ते वर काय पोचवणार आहे? तर ते सगळं जे असतं ते मग ते पत्ते वगैरे पण पाण्यात ठेवलेले सुद्धा झाडं असे येलो जे आहेत ते व्हायला लागतात. माझी तर एका बॉटलमधल्या पूर्ण 2-4 मनी प्लांटची पूर्ण कटिंगच जी आहे ना, ती अशा पद्धतीने खराब झाली. जेव्हा स्टार्ट झालं ना ते, तेव्हाच मला समजलं होतं. मी रोज पाणी चेंज करत होती, पण तरीही ते पाणी गरम व्हायला लागतं आणि मग अशा पद्धतीने हे होतं. आणि हे पहा, हे फिलोडेंड्रॉनची ही कटिंग आहे. त्याला एकही पत्त्याची नवीन ग्रोथ नाही आहे, पण त्याचं किती जे आहे रूट्स मोठ्या-मोठ्या झालेल्या आहेत. आता होप सो एवढ्या गरमीमध्ये याने सर्व्हाइव्ह केलं पाहिजे आणि त्याला नवीन जे आहेत ते पत्ते यायला पाहिजे. सो या नॉर्मल गोष्टी आहेत, मला असं सांगायचं आहे फक्त तुम्हाला. सो ऋतूनुसार काही झाडं व्यवस्थित ग्रो करतात. जसा ऋतू चेंज झाला, की मग त्यांचे पत्ते वगैरे गळायला लागतात, रूट्स खराब व्हायला लागतात. जास्त स्ट्रेस न घेताना, म्हणजे जे ऋतूनुसार जे आहे झाडांची जी असते ती हालत खराब, चांगली, वाईट जी असते ती होत असते. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता हा ऋतू गेला ना, की पावसाळ्यात तुम्ही हव्या तेवढ्या मनी प्लांटच्या कटिंग ज्या आहेत त्या लावून घेऊ शकतात. कशीही छोटी-मोठी कटिंग असली ना, तरी ती जगून जाते आणि सर्व्हाइव्ह करून जाते. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे जे टी शर्ट तुम्ही घातलेलं बघताय ना, तर मी हे मिशोवरून मागवलेले आहे आणि फक्त एक नाही तर यासारखे म्हणजे सेट ऑफ 3 मध्ये मागवलेले होते. एक हे घातलेलं आणि हे 2 असे होते आणि मला असं वाटते की 250 काहीतरी यांची प्राइस होती. मी स्क्रीनवर तुम्हाला देते. आणि हे मी जे आता नवीन इन्स्टाचं अकाउंट बनवलं ना, त्यासाठी रील बनवण्यासाठी हे मागवलेलं होतं. आणि जे काही चांगले प्रोडक्ट्स असे असतात, युजफुल आहेत आणि रिझनेबल प्राइसमध्ये आहेत, क्वालिटी चांगली आहे. मग मी ठरवलेलं आहे की एखाद्या लॉंग व्हिडिओमध्ये त्यांना जे आहे जसं मिळत जाईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि यासाठी शेअर करते कारण मला कमेंट्स पण आल्या होत्या की सगळेच जण जे असतात ते इंस्टाग्राम यूज करत नाही, त्यामुळे मग त्यांना जे आहे ते चांगले प्रोडक्ट राहून जातील दाखवायचे. सो म्हटलं चला, खूप कमी प्राइसमध्ये इतके छान टी शर्ट्स मिळतात तर तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. यांची म्हणजे कपड्याची क्वालिटी जेवढे म्हणजे प्राइस आहे ना, त्यामानाने मला असं वाटतं की भरपूर छान आहे. डेली यूज करण्यासाठी तुम्ही याला जे आहे ते मस्त वापरू शकतात आणि सॉफ्ट आहेत, खूप मस्त सॉफ्ट आहे त्याचं कापड आणि कलर वगैरे पण काही जाणार नाही. यामध्ये जर तुम्हाला ह्या 3 कलरच्या सेटमध्ये नको असेल, याच्यातला वेगळा एखादा कलर पाहिजे असेल तर तुम्ही तसं पण ऑप्शन आहे, आय थिंक सो. सो यांची जी लिंक्स आहेत ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि एवढ्या प्राइसमध्ये इतके छान टी शर्ट फक्त मिशोच देऊ शकते, की नाही. सो हवं असेल एक्झॅक्टली कसं दिसतंय मी तुम्हाला जो आहे एक शॉर्ट आता दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कसं याची लेंथ वगैरे आहे म्हणून. फॅब्रिक वगैरे पण खरंच खूप मस्त आहे. सो घ्यायचं असेल तर तुम्ही लिंक्स जे आहेत ते चेक करून घेऊ शकता. सायंकाळ झालेली की आधी सगळ्यात आधी पाहिजे असते मस्त चहा. म्हणजे जसा काटा पाचवर यायला लागतो ना, की असं वाटतं कधी चहा ठेवायचा आणि कधी नाही. तर म्हटलं आता चहा ठेवते आणि त्यानंतर जे आहे जोवर चहा उकडेल ना तोवर काहीतरी काम जे आहे ते घरातलं करून घेईल. काल मी मोठी रिस्क घेतली होती आणि मला त्या रिस्कचा जो आहे तो पश्चाताप खूप झाला. मला अर्धा कपसुद्धा चहा मिळाली नाही. आज म्हटलं नको बाबा, आज आपल्या हाताने चहा बनवूया आणि मस्त फुल एनर्जीने चहा बनते, तोवर कामही करूया, म्हणजे घर वगैरे पण माझं पुसणं होऊन जाईल. अजून काही प्लॅन्स होते माझे की घर पुसल्यानंतर जे आहे, घर काय पुसायचं 3-4 मिनिटाचं काम असतं, तेव्हा सरसर पुसलं जातं, पण चहा उकडायला 15 मिनिटं तरी लागतात. प्लॅनिंग करून ठेवली होती, पण तेवढ्यात जो आहे माझा भाऊ आला आणि आता मला माहिती आहे घर पुसल्यानंतर आता माझ्याने काही काम होणार नाही. कारण आता गप्पा वगैरे सगळं होईल, कारण तो आता जाणार आहे घरी आणि 8-15 दिवस काय आता परत येत नाही. मग बऱ्याचशा गप्पा बाकी आहे, कारण की तो ज्या दिवशी आला त्या दिवशीही तो परत कॉलेजला गेला, रात्री उशिरा आला होता. मग काही एवढं जास्त बोलणं झालं नाही. त्यामुळे मग आज जरा जास्त वेळ घालवेल त्याच्यासोबत आणि मग त्याला सायंकाळी जायचं आहे आणि लगेच लवकरही स्वयंपाकाची तयारी करावी लागते, कारण रात्री कोणी जाणारं म्हटलं की मग जेवण लवकर तयार झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे मी मस्त चहा बनवता बनवता सगळं घर वगैरे पुसते.
मला ना असं फार वाटत होतं ही चहा देता देता पियाच्या पप्पांना असं सांगावं की बघा एवढी चहा जी असते ती बनवायची असते, पण मी त्यांना डायरेक्ट हे काही बोलली नाही, कारण मला माहिती आहे कधी ना कधी फ्युचरमध्ये मला गरज पडेल आणि मी त्यांनाही म्हणेलच की चला आज तुम्ही चहा बनवा असं. आणि मग ते काय होतं की असं आपण बोललो की मग लगेच माणसं लोक म्हणतात की ठीक आहे मग तूच बनवत जा, मला काही जमत नाही, मी असंच करतो, मग तूच करत जा. सो हे मी माझे जे चांगले असे मार्ग होते ते मला क्लोज करायचे नव्हते. कधीतरी त्यांच्या हाताची चहा आवडतं आपल्याला की कोणीतरी आयती चहा बनवून द्यावी, म्हणून मी काही बोलली नाही. पण ही सगळी जी कालची स्टोरी होती ना ही मी आता माझ्या भावाला सांगत होती इथे की मला एवढी चहा दिली वगैरे असं तसं. चला मी त्याला हे सगळं सांगते आणि माझा व्हिडिओही संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.